आज आपण एक पारंपरिक पण आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर अशा मेंढीपालन व्यवसायाबद्दल पाहूयात. कर्नाटकात विशेषतः धारवाड प्रदेशात पाळल्या जाणाऱ्या यलगा या जातीच्या मेंढीपालनाबद्दल बेंगलोर येथील तरुण उद्योजक सुलतान यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुलतानने गेल्या 4-5 वर्षापासून नेचर फार्मच्या नावाने हा व्यवसाय करत असून सध्या त्यांच्याकडे 400 मेंढ्या आहेत. ते सांगतात, यलगा मेंढी ही तिच्या मांसाच्या गुणवत्तेसाठी ओळखली जात असून सरासरी यांचे वजन 75 किलोपर्यंत असते व त्यांच्या अंगावरचा लोकरीचा उपयोग कपडे बनवण्यासाठी होतो. त्यांच्या या फार्ममध्ये दिवसातून 4 वेळा मेंढ्यांना स्टॉल फीडिंग पद्धतीने खाद्य आणि 2 वेळा पाणी दिले जाते. सकाळी 5:30 पासून यांच्या व्यवस्थेला सुरुवात केली जाते. मेंढ्यांना योग्य खाद्य देणे, स्वच्छता मेंटेन करणे, वेळोवेळी लसीकरण देणे, त्याचबरोबर त्यांचे केस कट करणे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ते सांगतात, मेंढी पालनासाठी योग्य जातींची निवड करणे आणि कोरडे, उंच व हवेशीर अशी ठिकाण निवडणे महत्त्वाचे असते. त्यांनी सोशल मीडियाद्वारे मार्केटिंग करत असून बकरी ईद दरम्यान वर्षभराचा नफा होत असल्याचं ते सांगतात. त्यामुळे ते 11 महिने एल्गा या मेंढीचे पालन करतात. यासोबतच ते बन्नूर, डॉर्पर, केंगुरी अशा जातींच्या मेंढ्या सुद्धा पालन करतात. सुलतानने या व्यवसायासाठी 8 ते 9 लाखांचा खर्च आला असून हा व्यवसाय खूप चॅलेंजिंग आहे. परंतु एखाद्याला जर पॅशनने करायचा असेल तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असं सुलतान यांचं मत आहे. ते सांगतात, योग्य नियोजन, प्रशिक्षण व बाजारपेठेचा अभ्यास केल्यास मेंढी पालनातून मोठ्या प्रमाणावर नफा कमवता येतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा मेंढी पालन व्यवसाय कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच अशाच प्रकारच्या नवनवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा.